शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज आहे 7 जून 2024 शुक्रवार। आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती कोणत्या भागांमध्ये रात्री दरम्यान पाऊस होणार आणि राज्यातील कुठे दुपारनंतर पाऊस होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीडच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पावसाचा इशारा आजच्या दरम्यान देण्यात आला आहे। तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा आहे। तर दापोली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचे झाले, उत्तर महाराष्ट्रात देखील आज मोठ्या जोरदार पावसाचे वातावरण निर्माण होईल। रात्रीपर्यंत नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तसेच मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल। तसेच रात्री दरम्यान काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। मात्र मध्यरात्री विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे। यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसेच चंद्रपूरच्या काही भागात मोठा जोरदार पाऊस होणार आहे। मात्र नागपूर, गोंदिया, कापसी, भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।